ओम भक्तकल्पवृक्षाय नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। असे स्वामी समर्थांचे चांगले सुविचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून नक्कीच पहिले व्हिडिओ मिळवा। स्वामी भक्तांनो, शब्द सुद्धा एक प्रकारचं भोजन असतं। कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला समजलं तर त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाकी या जगात कोणी नाही। म्हणून शब्दाची सुद्धा आपली एक चव असते। बोलण्याआधी स्वतः ती चाखून बघा। जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा जरा तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे। आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या। एकदा श्री बाळप्पा श्री स्वामींना विचारतात, स्वामी, आम्ही तुमच्या नामाचा जप करतो, तुम्ही कोणता जप करता? तेव्हा स्वामी म्हणतात की श्री स्वामी फक्त एकच वाक्य सांगतात की जो माझा जप करतो मी त्याला जपतो। म्हणूनच घराघरातून जास्तीत जास्त स्वामींचा जय जयकार आणि स्वामींचा जप आणि नामस्मरण हे नक्कीच झालं पाहिजे। आणि स्वामींचं नामस्मरण जो करतो त्या व्यक्तीला कशाचीही कमी भासत नाही। म्हणून तुम्ही नामस्मरण करत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। स्वामी भक्तांनो, जगण्याची काही तत्वे आहेत ते तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे। आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नका, नाहीतर जीवनातील आनंद संपून जाईल। म्हणून स्वतःच्या मनाने जगा। इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका। जर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर प्रवास करा। आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने घेऊ नका। पश्चाताप करण्याची वेळ येऊ मात्र शकते। म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने नक्कीच तुम्ही घेतला पाहिजे। आणि जीवनामध्ये एक लक्षात घ्या की जीभ हा खरा महत्त्वाचा अवयव आहे। जिभेच्या सामर्थ्यावर माणूस वक्ता होतो, नट होतो, गायक होतो, 4 प्रेमाचे शब्द बोलू शकतो, 2 माणसांची मन जुळवणारा, विचारांची देवाणघेवाण करणारा, माणसाला माणूस म्हणून ओळखायला लावणारा हा एकमेव अवयव मात्र नक्कीच आहे। म्हणून मित्रांनो, एक गोष्ट फक्त लक्षात घ्या की कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मत बनवण्यापेक्षा आपण त्यांच्याबद्दल काय विचार करतो हे नक्कीच आपण जाणून घेतलं पाहिजे। आणि आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा। नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे। बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही। कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही। म्हणून तुम्ही शांत राहिलेले तेवढेच चांगलं असतं। आणि तुम्ही शांत राहिले तर तुम्हाला भरपूर प्रश्नांची उत्तरं मात्र नक्कीच मिळत असतात। म्हणून वाहतो तो झरा असतो आणि थांबताना ते डबकं असतं। म्हणून डबक्यावर डास येतात आणि झऱ्यांवर राजहंस येतात। म्हणून निवड आपली आहे। आपण चालत राहायचंय की जीवनामध्ये थांबून जायचंय। म्हणून कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगताही येत नाही। म्हणून डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं मात्र तुटत नाहीत। आणि जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही दिने लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून असतात। म्हणून मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस हा मरताना सुद्धा गात असतो। आणि दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही। म्हणून याला जीवन म्हणतात। किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते। मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ही कुणालाच मात्र नक्कीच माहिती नसते। म्हणून ज्याचा मास्टर माइंड हा श्रीकृष्ण आहे त्याच्या नादाला कुणी लागू नये। 100 एकही वाचला नाही आणि 5 एकालाही धक्का लागला नाही अशी लीला आपल्या श्रीकृष्णांनी केली होती। असे देव आपल्याला लीला करत असतात आणि आपल्या मागे भरपूर काही गोष्टी आपल्याला न सांगता नक्कीच ते घडवत असतात। म्हणून आता जिथे आहे तिथून मागे फिरता येत नाही। माझ्याशिवाय कुणाचाही याचा दोष देता येत नाही। घडले जे जे, राहिले जे जे, जबाबदारी माझ्यावर। कालच्या चांदण्याची किरण फक्त माझ्याच हातावर। आपली द्यावी साध आणि झाकून घ्यावे कान, इतके सोपे कळत नाही त्याचा ठरलेला अपमान। उगाच स्वतःच गंभीरपणे आपण आपले घेत असतो, जाता जाता अर्थ कळेल इतके खरे सोपे असते। प्रारब्धाच्या आधीपासूनच दूर अंत बघत असतो, म्हणून कोणी मरण्याआधीच थोडे रडून घेत असतो। म्हणून वाऱ्यावरून गंधासारखा भिंगत भिंगत मोह येतो, नको नको म्हटलं तरी ओंजळीतून उचलून नेतो। पायच होतात वाऱ्याचे आणि हळूच जमीन सुटलेली, आयुष्यातून उठलेल्यांची ओली चिन्हे उमटलेली। आणि नक्कीच असं सर्वांसोबत होत असतं आणि सर्वांना हा अनुभव येणारच नक्की आहे। म्हणून
राग आल्यावर भांडायला ताकद लागत नाही, खरी ताकद लागते की ती राग आला तरी शांत राहण्यासाठी. आणि भांडणात वापरलेले शब्द हृदयातून निघतो, पण त्या शब्दांचा अर्थ मात्र डोक्याने निघतो, हो ना? मग खरं सांगायचं म्हणजे आपल्या जिभेचे वजन तसे कमी आहे. त्यामुळेच तुम्ही उच्चारलेला शब्द वजनदारही असू शकतो आणि त्या शब्दाने मनाला जखमाही होऊ शकतात. अपमान करणे हा एखाद्याचा स्वभाव असू शकतो, पण एखाद्याचा सन्मान करणे त्याला त्याच्या मायपित्याने दिलेले संस्कार, हो की नाही? म्हणून आयुष्य हे तसे क्षणभंगुर आहे. रस्त्यावर पडलेला सोनचाफा सुकून गेला तरी चुकून पायदळी येतात सुगंध मात्र देऊन जातो. मग तसेच आपले आयुष्य आहे. आज आहे तर उद्याचा दिवस कसा आहे हे मात्र विधात्याला ठावे, नाही का? मग गर्व कशाचा या प्रश्नाचे उत्तर मात्र तुम्ही शोधा. म्हणजे चुकतंय कुठे हे तुम्हाला नक्कीच कळेल आणि त्यातून तुम्ही भरपूर काही शिकायला तुम्हाला मिळेल सुद्धा. म्हणून मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीत मनाचा टोल न ढासळत असेल ना, तर श्री स्वामींचे नाव घेऊन बघा. स्वतःशी संवाद साधा. मला माहिती आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे आणि मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या आणि योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या आणि त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान मात्र नक्कीच द्या. म्हणून श्री स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत व त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच आपल्याला होऊ शकते. म्हणून माणूस गोंधळून जातो तेव्हा आणि असहाय्य होतो तेव्हाच दुसऱ्यांकडे तो धाव घेतो ना. मग कृष्ण होणं म्हणजे काय? तर समस्येच्या पातळीवरची आहे त्या पातळीपर्यंत जाण्याची क्षमता. आणि आपणही त्या अर्थानं कृष्ण होऊ शकू. पण माणसं शब्द पाळतील याची शाश्वती नाही आणि ते पाळूही शकत नाही, कारण ते देव होते आणि आपण मनुष्य नक्कीच आहोत. म्हणून आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर आपल्याला काठही टोचू देणार नाही आणि भरपूर काही जीवनात आपल्याला देईल सुद्धा. म्हणून उंदीर दगडाचा असेल ना तर मित्रांनो, तर सर्व त्याची पूजा करतात. पण जर तोच उंदीर जिवंत असेल तर आपल्याला त्या मारल्याशिवाय चैन पडत नाही. जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात. जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो, पण ते जिवंत असतील त्यांची किंमत समजून घेत नाही. मग त्याच प्रकारे तुम्ही माणसांची किंमत ही नक्कीच समजून घ्यायला पाहिजे आणि ती समजून घेतली की तुम्हाला भरपूर काही गोष्टी कळल्या आणि आयुष्यातून समजतील सुद्धा. म्हणून उन्हाळ्यात सूर्याला शिव्या देतात आणि हिवाळ्यात सूर्याची वाट पाहतात. आपली किंमत तेव्हाच असते जेव्हा लोकांना आपली गरज पडली की लोणी लावतात, गरज संपली की तेच लोक चुना लावतात. यालाच तर समाज म्हणतात आणि हा समाज असा चालू सुद्धा असतो. म्हणून एक लक्षात घ्या, लहान मुले प्रामाणिक असतात, सडेतोड असतात, त्यांना बनवाबनवी आवडत नाही, दुट्टतीपणा पसंत पडत नाही, ती स्पष्ट वक्ती असतात. त्या स्पष्ट वक्तेपणामुळे प्रामाणिकपणाची व सच्चेपणाची अशी झगझगीत शलाका असते की डोळस माणसाला स्पष्ट वक्तेपणाच अंजन झोमवण्याऐवजी त्यामागची निर्मळ वृत्ती दिसून नक्कीच येईल. आणि म्हणून जे घडेल ते सहन करायचं असतं. बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं. कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी कुठंतरी थांबायचं असतं. कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं. दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं. हसता नाही आलं तरी हसवायचं असतं. पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं. आकाशात झोपावूनही धरतीला विसरायचं नसतं. मरणाला समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंच असंच म्हणायचं असतं. म्हणून इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, पण जग सोडताना मात्र समाधानानं नक्कीच जायचं असतं. आणि आयुष्य आहे हे तुम्हाला असंच जगायचं असतं, असंच जगायचं असतं. म्हणून हे जे सुरू केलंय त्याचा अंत नीट झालाच पाहिजे. वाईट माणसं जिंकली तरी चालेल, पण चांगला माणूस हरला नाही पाहिजे एवढ्या फक्त मनात आपल्या ठेवा. म्हणून जो दिसण्यावर जातो तो हमखास फसत असतो आणि जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकत असतो. पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात मात्र नक्कीच राहत असतो. म्हणून स्वामी म्हणतात की घरच्यांना दुखावून बाहेरच्यांना आनंद मिळेल असं वागू नका. घरातील माणसे खुश असतील तर तुम्ही पण खुश राहणार हे कधीच फक्त तुम्ही नक्कीच विसरू नका. म्हणून बिनधास्त जगणंही सोपं असतं. त्यासाठी जुन्या आठवणींचा कवडीमोल भावात लिलाव मात्र नक्कीच करावा लागत असतो आणि तो लिलाव केला तरच आपण सुखी आयुष्य मात्र नक्कीच जगत असतो. म्हणून जीवनात तुम्हाला कधी ना कधीतरी प्रत्येक गोष्टीसाठी मर्यादा आखाव्याच लागतात. त्या मर्यादांनीच तुमचं जीवन खऱ्या अर्थाने उधळून मात्र निघतं.
म्हणून गरज प्रत्येकाला पडते. विषय फक्त वेळेचा असतो. पैसा बोलायला लागतो, परिस्थिती ऐकायला लावते, आणि हे असंच फक्त आपल्या जीवनामध्ये होत असतं. म्हणून माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा मोठमोठ्या गोष्टी बोलून दाखवतो, तर जेव्हा लहानाच्या लहान गोष्टी समजून घेतो त्यातून तो मोठा मात्र नक्कीच होत असतो. म्हणून समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काही जण त्यातून मोती उचलतात, काही जण त्यातून मासे घेतात, तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त त्यातून तुम्ही काय घेतात हे महत्वाचं मात्र नक्कीच आहे. मित्रांनो, चुकलो पण शिकलो ते महत्वाचं, थकलो पण टिकलो ते महत्वाचं, रडलो पण घडलो ते महत्वाचं, पडलो पण धडपडलो ते महत्वाचं, उरलो पण पुरलो ते महत्वाचं, हारलो पण बहरलो हे मात्र नक्कीच महत्वाचं आहे. म्हणून परिस्थिती हा सर्वात मोठा गुरु आहे. कारण जगायचं कसं हे नक्कीच परिस्थिती आपल्याला दाखवत असते, आणि कुणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकवू मात्र शकत नाही. म्हणून आपल्याला सर्व काही परिस्थिती सांगत असते आणि परिस्थिती शिकवतही असते. त्यातून आपण शिकून नक्कीच मोल घेतला पाहिजे आणि त्यातून भरपूर काही गोष्टी आपण शिकून घेतल्या पाहिजे. म्हणून मित्रांनो, जी माणसं एकटी असतात ते चुकीची किंवा चुकलेली नसतात. ती माणसं स्वाभिमानी असतात आणि इतरांचा विचार करणारी असतात. समोरच्याच्या सुखासाठी दूर आलेली असतात. नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करून हरलेली असतात. प्रामाणिक राहून दुखावलेली असतात. समोरच्याला नको आहे ते नातं नको आहे आपली सोबत म्हणून दूर निघून आलेली असतात. आणि एकटी असणारी माणसं चुकीची किंवा चुकलेली नसतात. बस त्यांना कोणी समजून घेणारं नसतं, आणि ती एकटी माणसांचा सहारा फक्त आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि त्यांनी फक्त स्वामींची भक्ती करावी. स्वामी त्यांना इतकं देतील की त्यांना नक्कीच ते पूर्ण पडणार नाही आणि त्यांना ओसंबून व्हाईल एवढं स्वामी देतील. कारण माझेपणाचे झाड, मीपणाची फांदी, अभिमानाचे फूल, अहंकाराचे फळ, असा मनुष्य ज्याचा जन्म झाला निष्फळ. गुरूंनी दिले नामाचे खत, भक्तीचे पाणी, त्याचे जीवन झाले सुखी आनंदी आणि अमृतावाणी. आणि म्हणून स्वामींची भक्ती केल्याने आपले जीवन असे अमृतावाणी होऊन जाईल की तुम्हाला कळणार सुद्धा नाही आणि तुम्ही त्या मार्गात राहाल. म्हणून जोडून या कर देव लोटांगणी, लोळती चरणी समर्थांच्या, आनंद म्हणे ऐसा पूर्ण परब्रह्म, अक्कलकोटी वर्म राहील असे. आणि अक्कलकोटी आपण नक्कीच स्वामी समर्थांना जाऊन भेटलं पाहिजे आणि त्यांची पूजा अर्चना केली पाहिजे. असं काही नाही की तुम्ही अक्कलकोटला गेले तर स्वामी महाराज तुमचं ऐकतात. तुम्ही घरून जरी स्वामींची मनापासून प्रार्थना केली तरी चालतं, पण तुम्ही स्वामींना तुम्हाला मनापासून भेटायची इच्छा होत असेल तर तुम्ही नक्कीच जाऊ शकता. जीवनामध्ये नेहमी सल्ल्याची गरज नसते. कधी कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची सुद्धा जीवनामध्ये गरज असते. आणि ते स्वामी महाराज आपलं सर्व काही समजून घेतात. फक्त तुम्हाला त्यांना सांगता आलं पाहिजे आणि त्यांना समजवता आलं पाहिजे. मित्रांनो, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो ना, तो स्वतःला वाचवण्यात मात्र कमी पडतो. आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतःला कधीच संपत नाही. आणि हीच नियती आहे. म्हणून माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा आणि कधी लागते ना हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा आणि कुणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. म्हणून माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, जर तो विचारांवरून ठरत असतो. आणि धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा अजिबात होत नाही. म्हणून माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावा लागत असतो आणि तो स्वीकारतो सुद्धा. म्हणून मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही दानधर्म नक्कीच करा. कारण घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान, आणि देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान, आणि बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य, आणि करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया, आणि सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर तो आहे अहंकार. म्हणून अहंकार सोडून चला. जीवनामध्ये भरपूर काही चांगली माणसं तुम्हाला भेटतील. म्हणून हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. त्याला ओरबडणारे हजारो भेटतात. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका. कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण आसुरी मजा लुटत असतात आणि ते आपल्यावर भरपूर काही जळत सुद्धा असतात. फक्त विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नाही, पण ते आपल्यासोबत नक्की घडत असतं. म्हणून जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा संकटाशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका. कारण जीवनाचे एक तत्व आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्या समोर उभे राहा आणि निडर उभे राहा आणि त्याला म्हणा, मी तुला घाबरत नाही, कारण माझ्या पाठीमागे स्वतः स्वामी समर्थांचा हात आहे
आणि स्वतः स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि मला कुणाला घाबरायची अजिबात गरज नाही. म्हणून दरवाजावर शुभ लाभ लिहून काही होणार नाही. विचार शुभ ठेवा, लाभ लाभच होईल. आणि मन साफ त्याला सर्व काही माफ असं असतं. म्हणून तुमचं मन साफ ठेवा, तुम्हाला देव सर्व काही माफ करून टाकेल. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी, पण कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच, हे मात्र कटू सत्य आहे. म्हणून जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होत जातात. म्हणून संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि परमात्माचे आधार मानले पाहिजे की अडचणी आनंदातून बदलून नक्कीच जातात. म्हणून परमात्माचे आभार मानत चला, कारण परमात्मा सगळं काही अशक्य ते शक्य करू शकतो आणि आपले स्वामी सर्व काही शक्य करू शकतात. म्हणून कर्म करताना नक्कीच तुम्ही विचार करून कर्म केले पाहिजे आणि ते आपल्याला शेवटी फेडावेच लागते आणि त्याचं फळ ही आपल्याला देव देतच असतो. म्हणून मित्रांनो, मनाने करावे भगवंत स्मरण, जेणे चुकेल जन्म मरण, अखंड राखावे समाधान, चुको ना द्यावे अनुसंधान. एवढे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आणि जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो, त्याच्या दारावर उभे असलेले सुख सुद्धा बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून राहतो, त्याला स्वामी कृपेने सुख मात्र नक्कीच प्राप्त होते. म्हणून प्रत्येकाला तुम्ही आदर दिलाच पाहिजे आणि आदर प्रत्येकाला दिल्यावरच तुम्हाला आदर मिळत असतो. कारण आदर हा वयाचा नाही तर विचारांचा करावा. वय वाढलंय म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणे म्हणता देखील येत नाही. म्हणून तुम्ही फक्त विचाराने माणसांना ओळखायला शिका, वयाने अजिबात ओळखू नका. संसाराची सुरुवात सुंदर दिसण्याने होऊ शकते, पण संसार सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची कला दोघांमध्येही मात्र नक्कीच असले पाहिजे. म्हणून जेव्हा ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली ना, तेव्हा ईश्वराने त्याने मनुष्याला 3 पाने दिलेत. पहिल्या पानावर जन्म लिहिले आहे, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिले आहे आणि दुसरे पान कोरेच ठेवले आहे. त्यावर काय लिहायचे हे मनुष्यावर सोडले आहे. म्हणून मनुष्य जसे कर्म करतो तसे ते पान भरत जाते आणि या दुसऱ्या पानाला जीवन असं म्हटलं आहे. म्हणून प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं असतं. कधी योग्यता नसताना मिळते आणि कधी चूक नसताना निघून जाते. म्हणून असताना मिरू नये आणि नसताना खचून जाऊ नये. म्हणून तुमच्याजवळ जर प्रतिष्ठा, पैसा, सर्व काही असेल तर त्यावेळी घाबरू नका आणि कोणालाही तुम्ही काही गोष्टी सांगू नका. फक्त जीवनात चांगल्या प्रकारे चालत राहा, नक्कीच यश तुमच्या पाठीशी आहे. म्हणून जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात नक्कीच बदलून जातात. आणि त्या अडचणीवर मात करायला आपण नक्कीच शिकलो पाहिजे. म्हणून आपल्या श्वासापेक्षा आपल्या जवळ कोण असेल त्या आपल्या हृदयातील परमात्मा हाच आपला खरा मित्र आहे. म्हणून आपल्याला याचे सदैव स्मरण करायचे आहे आणि ह्या परमपित्याच्या नक्की संपर्कात राहायचे आहे. मित्रांनो, जर तुम्ही स्वामींच्या संपर्कात असला तर जीवनात तुम्हाला काही कुठेही बघण्याची गरज नाही. फक्त तुम्ही चांगल्या मनाने आयुष्य जगा आणि चांगल्या मनाने सर्वांशी बोला. फक्त तुम्ही चांगलं मन ठेवलं तरी स्वामी तुमच्यावर भरपूर कृपा करतील, भरपूर आशीर्वाद तुम्हाला नक्कीच देतील. म्हणून लोक म्हणतात, वेळेस माघार घेतली तर नातं टिकतं, तडजोड केली तर नातं टिकतं, कमीपणा घेतला तर नातं टिकतं, पण एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते. म्हणून तडजोड ही एकतर्फीच होत राहावी अशी वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं हा गुन्हाच ठरावा. म्हणून थोडक्यात हे माघार घेणं, तडजोड करणं आणि कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदत करतात आणि अशा वेळी ते ताणलेले नातं तुटतच शेवटी. मग काय उपयोग झाला हे सगळं करण्याचा, हा प्रश्न उरतो ना शेवटी. मग तसंच आपल्याला विचार करून नक्कीच नातं आपल्याला जोडता आलं पाहिजे आणि विचार करून तुम्ही नातं जोडलं सुद्धा पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कुणाच्या मनात आपल्याबाबत काय विचार आहेत याबाबत जर आपण विचार करत असाल तर नेहमी सुख कमी आणि दुःख जास्त होईल. कारण माणसं वरून जशी दिसतात आतून तशी कधीच नसतात आणि खायचे आणि दाखवायचे दात नेहमी त्यांचे वेगवेगळे असतात. आणि त्यामुळे विचार जर फक्त करायचा असेल तर स्वतःच्या बाबत नेहमी विचार दुसऱ्यांच्या त्या विचारात आणले तर त्रास हा होणारच आहे. आणि हे स्मरणात धरा, आपण जिवंत असू तोपर्यंतच ही दुनिया सुंदर दिसते आणि व सुंदर दुनियेचा अनुभव घेण्यासाठी आपली काळजी आपणच घेणे फार महत्त्वाचे असते. हे विचारधारा आहे आणि यानुसारच तुम्ही चालले पाहिजे. म्हणून जीवनामध्ये पूर्ण विराम देता आला पाहिजे. गड्या, किती दिवस फिरणार तू स्वल्पविराम देत, किती फरफटणार स्वतःलाच. थांब आता,
एक नवीन पान घे, नव्याने लिहिलेला घे आणि आयुष्य. मग मागच्या पानांचा हट्ट सोड आता. आजवर स्वल्पविराम देत इथवर आलास, पण तोही मोकळ्या हातानेच. आता तोच मोकळा हात दे स्वतःला आणि लाग चालायला. कुणाची वाट नको बघूस, बिंदास्त जग. आयुष्याच्या शेवटच्या वाक्याला पूर्णविराम नाही तर उद्धारवाचक चिन्ह लागलं पाहिजे, हे मात्र निश्चित आहे. आणि आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे नक्कीच गेलो पाहिजे. म्हणून आशीर्वाद घेता येतील तेवढे मात्र घ्या, पण मात्र जीवनामध्ये तळतळात मात्र कुणाचाही घेऊ नका. कारण आपल्या सुखाकरता इतरांना दुखवू नका. आणि आपल्याला सुख जिथे मिळत असेल तिथे दुसऱ्यांनाही सुख मिळालेच पाहिजे, अशी भावना तुमच्या मनात तुम्ही नक्कीच ठेवली पाहिजे. म्हणून पिकलेले फळ हे 3 गुणांवरून ओळखले जाते. एक तर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो. त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख सुद्धा 3 गोष्टीवरून करावी. प्रथम त्यात नम्रता असते, दुसरे त्याचा बोलण्याचा गोडवा असतो आणि तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास मात्र नक्कीच असतो. आणि तो आत्मविश्वास सांगून जातो की तो व्यक्ती किती चांगला आहे आणि किती गोड मात्र आहे. म्हणून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास हा दिसतच असतो. आणि आपण विचार करत असतो की आम्ही स्वामींची भक्ती कशी करावी आणि स्वामींची भक्ती करण्यासाठी काय नियम व अटी आहेत. तर मित्रांनो, स्वामींची भक्ती करण्यासाठी काही नियम व अटी नाहीच. भक्ती म्हणजे काय आहे, किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे. पहा, भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात, आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ संबोधतात. फक्त एकचित्ताने भक्ती केल्यास माणूस ईश्वराच्या सानिध्यात जाऊन सुखी होतो, हे सत्य मात्र निश्चितच आहे. म्हणून प्रत्येकाने स्वामींची भक्ती ही केलीच पाहिजे आणि स्वामींना प्रत्येक गोष्टीत बघितलं नक्कीच पाहिजे. तुम्हाला फक्त चांगले करण्याचे, चांगले पाहण्याचे व चांगले ऐकण्याचे व्रत घेतले पाहिजे. तुम्ही 21 दिवसात 1.25 लाख स्वामी समर्थ असा शब्दमंत्र लिहून काढला तर तुम्हाला याचा वेगळाच प्रत्यय येईल आणि तुम्हाला स्वामींची वेगळीच प्रचिती सुद्धा येईल. आणि म्हणून तुम्ही स्वामींचे नामस्मरण करता करता स्वामींचे गुणगान देखील गायले पाहिजे आणि स्वामींचे नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. म्हणून स्वतःचे मनच स्वतःला खाते, याला काय करावे. आपली पापे मनात आणू नयेत. काल झालेले आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र दौडू नका. निराश कधी होऊ नका. खरोखर भगवंताचा विसर पडणे ह्याहून दुसरे मोठे पाप नाही. प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही. त्या नामानेच तो तरला आणि त्या भावनेनेच तो उद्धारून गेला. म्हणून ही भावना वाढवण्याकरता आपण नामाचे अखंड स्मरण ठेवावे आणि निधीच ध्यासाने आनंद साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय. आणि भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो. आणि देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी आहे. आणि हे आपण जाणून नक्कीच घेतले पाहिजे, कारण याने आपल्याला कोणतेही मार्ग भेटत नाही आणि कोणतेही मार्ग आपल्याला दिसणार सुद्धा नाही. म्हणून आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, आपल्यामुळे दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश मात्र नक्कीच आहे. म्हणून आपण काय बोलतो याच्यावर तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे आणि विचार करूनच तुम्ही बोललं पाहिजे. आणि स्वामींना दररोज एकच प्रार्थना करायची की हे स्वामी राया, आमच्या जीवनातील कोणतीही समस्या असू दे वा कोणतीही अडचण असू दे, त्या सर्वांचे उत्तर स्वामी समर्था तुम्हीच आहेत. आणि जेव्हा आम्ही तुम्हाला आळवतो तेव्हा तूच विविध प्रकारचे द्वारा आम्हाला मार्गदर्शन करतोस आणि आम्हाला दिशा देतोस आणि कर्म संकेत देऊन समस्येचे निराकरण करतो. हे समर्था, तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत. तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही आणि आम्हाला फक्त इतकेच वरदान दे की तुझे नाम नित्य आमच्या ओठी असू दे आणि तुझा ध्यास हृदयात असू दे, कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही. आणि धन्यवाद स्वामी समर्था, तुम्ही आम्हाला इथपर्यंत आणलं आणि आम्हाला एवढं चांगलं तुम्ही सर्व काही दिलं, त्यासाठी तुमचे मनापासून आभार आणि मनापासून धन्यवाद. म्हणून आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत आपण राहिलं पाहिजे, कुणाशीही काही बोलू नये. अशा वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण हे माहिती असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात आणि नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात आणि मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग नक्कीच ठरू शकतो. आणि नक्कीच आपल्याला चांगलं नामस्मरण करून चांगली बुद्धी सुद्धा येऊ शकते आणि चांगली बुद्धी आल्यावर आपण चांगले विचार सुद्धा मनामध्ये करू शकतो. म्हणून स्वतःसाठी जसे आहात तसेच राहा. कुणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार.
आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्या समोर जीव जरी ओळून टाकला ना तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार अजिबात करत जाऊ नका. स्वतःचा विचार करा आणि स्वतःला पुढे घेऊन जा. आणि स्वामींची भक्ती तुम्ही मनापासून करा. बघा तुम्हाला चांगले अनुभव नक्कीच येतील आणि असे अनुभव तुम्हाला भरपूर काही गोष्टी दाखवून सुद्धा देतील. म्हणून मित्रांनो, कर्म सिद्धांत असा आहे की डोळ्यांनी झाडावरचा आंबा पाहिला, खाण्याची इच्छा जागृत झाली. डोळे तर फळ तोडू शकत नाही म्हणून पाय गेले फळ तोडायला. पण जवळ पोहोचूनही पाय आंबा तोडू शकले नाही. मग हात गेले आंबा तोडायला. हाताने आंबा तोडला पण हात पाय व डोळे ते खाऊ शकले नाही. आंबा खाल्ला तोंडाने पण तो तोंडात राहिला नाही, तो गेला पोटात. आता माळ्याने ते पाहिले आणि त्याच्या दांड्याने मार दिला पाठीवर. पाठ म्हणाली, मला का मारता, मी कुठे आंबा खाल्ला. दांड्याने मार मिळाला पण अश्रू आले डोळ्यातून, कारण पहिला दोष डोळ्यांचा होता. म्हणून डोळ्यांनी प्रथम आंबा पाहिला होता. हाच आहे कर्म सिद्धांत. आणि असेच कर्म प्रत्येकाला जीवनामध्ये फेडायला लागत असतात आणि ते नक्कीच तुम्हाला शेवटपर्यंत ते सोडणार नाही. तुम्हाला इथून कर्म फेडूनच नक्कीच्या जगातून जावं लागेल. आणि कर्म कोणाला चुकले नाही हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून स्वामी समर्थ आपल्या एका चरित्रात म्हणतात की तू उपवास कर किंवा नको करूस, मर्जी तुझी आहे. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहांवर मात्र विजय मिळव. मग तुला जमतंय का? तू मठात रोज जा किंवा नको जाऊस, इच्छा तुझी आहे. तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकाराचा मात्र कर मात. बघ तुला जमतं का? तू सोळं ओळं मान किंवा नको माणूस, हक्क तुझा आहे. सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझ्या आचार मात्र ठेव पवित्र. बघ तुला जमतं का? तू 11 माळा जप, स्वामी चरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच. बघ तुला जमतं का? तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी. त्यासाठी सवय नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक. बघ तुला नक्की जमतं का? म्हणून नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे. शोधून बघ तुला मी दिसतोय का? आणि स्वामींना शोधून बघितल्यावर स्वामी आपल्याला नक्कीच दिसत असतात आणि त्यांची सावलीही आपल्या पाठीमागे नक्कीच असते. कारण स्वामी आपल्याला सर्वकडून दर्शन देत असतात आणि सर्वीकडून ते आपल्याला बोलवत असतात आणि आपल्याला सांगत असतात की बाळा भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. कर्म करताना सावध राहा, कारण मी पाहत आहे असे स्वामी म्हणत आहेत. आणि तुझ्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार मी स्वतः आहे. आधी मी होतो, अंत मी आहे. सर्वव्यापी, सर्व साक्षी, अनंत रूपी समर्थ मी आहे. मी फक्त देह बदलत असतो, स्वरूप ते असतं. म्हणून सावध राहा. सर्व इथेच राहणार आहे, पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे. म्हणून एकच शाश्वत, एकच सत्य, फक्त मी आणि मीच आहे, असे स्वामी समर्थ आपल्याला म्हणत आहेत. म्हणून आपण सावधगिरीने वागले पाहिजे आणि सावध होऊन सर्व कामगिरी आपण केले पाहिजे. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्नी परीक्षा द्यावी लागली. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण? जसं दुःखामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख मात्र नक्कीच असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं. आणि हे लक्षात घ्या. आणि देवावर फक्त तुम्ही विश्वास ठेवा. नक्कीच तुम्ही पुढे जाल आणि भरपूर काही प्रेम मिळवाल. आणि तुम्हाला देव एकटं कधीच सोडणार नाही. ते तुम्हाला नक्कीच पूर्ण गोष्टी देऊनच सोडतील आणि तुम्हाला भरभरून देतील. म्हणून हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कुठले तरी रूल तुमच्या आयुष्यामध्ये बनवले पाहिजेत आणि त्या नियमानुसार तुम्ही चालले पाहिजेत. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, सद्गुरू सांगतात, देव इतका वेडा नाही. अगरबत्ती लावण्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख कमी करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिलेत. म्हणून आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल आणि सत्कर्म करावे लागेल. आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणखी काय देणार देव? म्हणून दत्तगुरूंनी आपल्याला सांगितलं आहे की दुसऱ्यांची जेवढी मदत होईल तेवढी आपण नक्कीच आपल्या आयुष्यात केली पाहिजे. आणि ती मदत करत असताना आपण निस्वार्थ मनाने ती केली पाहिजे. म्हणून मित्रांनो, जीवनात कितीही संकटे आले तरी कधी घाबरायचं नाही. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्याला सामोरे मात्र जायचं असतं. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपलं आपण चांगलं काम करायचं असतं. अपमानाने कधी खचायचं नसतं, जिद्दीने बळ वाढवायचं असतं. नाराज मुळीच व्हायचं नसतं, चैतन्य सदा फुलवायचं असतं. पाय ओढले म्हणून परतायचं नसतं, पुढे आणि पुढे मात्र जायचं असतं. लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं, आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं. जीवनात खूप करण्याजोगे असतं, आपलं फक्त तिकडे लक्ष मात्र नसतं. म्हणून रागात कुणाला बोलायचं नसतं आणि प्रेमाने फक्त मन मात्र जिंकायचं असतं. आणि सर्वांची मनं
ही अशीच जिंकली जातात आणि असंच आपण जीवनामध्ये पुढे पुढे जात असतो. म्हणून मनशक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे. कधी ती तुम्हाला हिमालयाच्या शिखरावर नेऊन बसवेल किंवा मन रुसलं तर साधी काहीही उचलता येणार नाही. आणि म्हणून मनाने ठरवले तर सापाची दोरी समजून वर चढून जाता येतं आणि कधी दोरीच्या साप करून ते तुम्हाला भयचकित करतं. म्हणून मनाच्या खेळामुळे उद्यानाच्या जागी उकिरडा दिसू लागेल आणि साक्षात ईश्वर सामोरे आला तर तिथे दगडी मूर्तीच तुम्हाला दिसेल. म्हणून तुमची मनशक्ती ही खूप मोठी असायला हवी आणि खूप जास्त स्ट्रॉंग असायला हवी. आणि तेव्हाच तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी या साध्य करता येतील आणि मिळवता नक्कीच येतील. म्हणून तुम्ही मनशक्ती चांगली ठेवायची आहे आणि तुमचे विचार सुद्धा चांगले ठेवायचे आणि ते फक्त नामस्मरणही चांगले होतील. म्हणून स्वामींचं नामस्मरण करा आणि या व्हिडिओला लाईक करून नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आमच्या पाठीशी असेच राहा असं टाईप नक्कीच करा. मित्रांनो, जसं तुम्ही विचार करता तसे तुम्ही बनत जाता. म्हणून तुमचं मन जसा विचार करेल तसं तुम्ही बनत जाल आणि त्यानुसार तुम्हाला फळ नक्कीच मिळणार आहेत. म्हणून मन आहे परमशक्ती जी घडवते आणि बनवते आणि आपणच हे मन आहोत आणि आपण सदैव विचारांचे साधन हाती घेऊन आपण काय बनवू याला आकार देत असतो. म्हणून फक्त आपल्या मनानेच आपण सर्व काही गोष्टी सिद्ध करू शकतो आणि साध्यही करू शकतो आणि आपल्याकडे भरपूर काही गोष्टी करण्याजोग्या असतात. म्हणून मित्रांनो, एक लक्षात घ्या की भरपूर काही हजारो आनंदाचे क्षण आणि हजारो अधिष्ठांना आमंत्रण देत असतो. म्हणून आपण गुप्तपणे विचार करतो आणि ते प्रत्यक्षात साकार देखील होतात. म्हणून आपले विश्व म्हणजे दुसरे काही नसून आपण जगाकडे ज्यातून पाहत असतो ते आपले काचेचे भिंग असते आणि तेच आपले मन देखील असते. म्हणून ते मन आपण नक्कीच चांगल्या प्रकारे विचार करून आणि चांगल्या प्रकारे विचार करून त्यावर आपण नक्कीच बोललं पाहिजे आणि त्यावर विचार देखील केला पाहिजे. म्हणून अनुभव आणि चिंतनाचा परिणाम असलेले हे नक्कीच विचार तुम्हाला नक्कीच भाग पाडतील आणि तुम्हाला चांगले विचार करायला लावतील. म्हणून मित्रांनो, तुम्ही एक शक्तिशाली, बुद्धिमान आणि प्रेममय अस्तित्व असल्यामुळे तुमच्याजवळ प्रत्येक परिस्थितीची किल्ली उकल असते आणि प्रत्यक्ष तुमच्यातच ते नवचैतन्य देणारे आणि आपुलाग्र बदल घडून आणणारे सामर्थ्य असते, ज्याच्याद्वारे तुम्ही स्वतःला ते बनवू शकता जे तुम्ही बनता सुद्धा. म्हणून आपण आपल्या मनात जसा विचार करतो तसेच आपण असतो. हे सुभाषित केवळ आपल्या समग्र अस्तित्वाला लागू पडते असे नव्हे, तर ते इतके समर्थ समावेशक आहे की ते आपल्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीला आणि घटनेला लागू पडते. आपण अक्षरशः तेच असतो जसं आपण विचार करीत असतो. कारण आपले चरित्र हे आपल्या सगळ्या विचारांची गोळाबेरीज असते आणि ज्याप्रमाणे बीजातून रोपटे उगवते आणि बीजाशिवाय ते अस्तित्वात येऊ शकत नाही, त्याप्रमाणे आपल्यापैकी प्रत्येकाचे प्रत्यक्षातील वागणे, कृती ही आपल्या मनात दडलेल्या आपल्या विचाररूपी बीजातून आकार घेत असते आणि विचारांशिवाय कृती घडूच शकत नाही. आणि ज्या वागण्याला उत्स्फूर्त आणि पूर्व विचार न करता केलेले वागणे म्हणतात, त्या वागण्याला देखील हे तत्व तितकेच लागू पडते आणि जितके ते विचारपूर्वक केलेल्या कृतीला लागू पडते. म्हणून विचाररूपी बीजाला आलेला भर म्हणजे कृती आणि आनंद, तसेच यातना ती त्याची फळे आहेत. आणि अशा प्रकारे आपणच पेरलेल्या बियांपासून आपल्याला कडू गोड फळे वेचावी नक्कीच लागत असतात. म्हणून आपण काय आहोत याचा आराखडा आपल्या मनातील विचारच बनवत असतात आणि त्या आराखड्यानुसार प्रत्यक्षात रचनाही केली जाते. जर आपण अज्ञानी किंवा वाईट विचारांची जोपासना आपल्या मनात केली तर त्यांच्या मागोमाग आपल्या जीवनात लवकरच दुःख येईल. आणि जर आपले विचार निरोगी आणि हितकारी असतील तर त्याप्रमाणे सूर्यप्रकाशात आपली सावली प्रामाणिकपणे आपल्या मागोमाग येत असते. म्हणून त्याचप्रमाणे या चांगल्या विचारांच्या पावलांवर पावले ठेवीत आपल्या जीवनात सुख अवतरते. म्हणून मानवी स्त्री पुरुष हा कौशल्य निर्मित कृत्रिमरित्या निर्माण झालेली वस्तू नसून त्याचा विकास आणि नियमांनुसार होत असतो. म्हणून त्यामुळे या जगात दिसून येणाऱ्या सगळ्या भौतिक गोष्टींमागे जसा कार्यकारण भाव दिसतो, म्हणजेच कारण आणि त्यांच्या परिणामांची शृंखला दिसून येते, आणि त्याचप्रमाणे विचारांच्या अदृष्ट प्रांतात हाच कार्यकारण भाव मानवाच्या जीवनात निखालसपणे आणि अविचलपणे कार्य करीत असतो. म्हणून एखाद्याला लाभलेले उद्दांत आणि ईश्वरीय चारित्र्य हे काही देवाच्या कृपाप्रसाद नसतो किंवा ते योगायोगाने मिळत नसते, तर सतत योग्य विचार करण्याचा तो परिणाम मात्र असतो. आणि दीर्घकाळ ईश्वरीय विचारांशी संबंध जुळून ठेवण्याच्या परिणामी असे चारित्र्य लाभत असते आणि ते चारित्र्य आपण नक्कीच चांगलंही बनवू शकतो. म्हणून तसेच अधर्म आणि पाशवी चारित्र्य देखील याच पद्धतीने निर्माण होत असते आणि सतत नीच विचारात रमल्याचा तो परिणाम असतो आणि आपण स्वतःच घडवत किंवा बिघडवत असतो आणि आपणच आपल्या विचारांच्या भट्टीत आपलाच सर्वनाश घडवून आणणाऱ्या शस्त्रांचा आकार देत असतो आणि आपणच आपल्यासाठी आनंद, ताकद आणि शांतीचा महाल उभारण्यासाठी आपल्याच विचारांना साधन बनवत असतो.
आणि योग्य विचारांची निवड करून आणि त्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करून आपण दैवी परिपूर्णतेच्या सोपानावर वर चढत जातो आणि अनिष्ट विचार करून आणि त्यांच्यानुसार वागून आपण पशूच्याही खालच्या पातळीवर जाऊन आपली अधोगती नक्कीच मात्र करत असतो. म्हणून मित्रांनो, या दोन टोक्यांच्या दरम्यानचा चारित्र्याचा सगळ्यात चांगला वाईट छटा सामावलेल्या असतात आणि आपणच त्यांचे निर्माते मात्र असतो. म्हणून रचनाकार असतो, नियंत्रक मालक असतो. तुम्ही तुमच्या विचारांचे धनी असता, तुमच्या चारित्र्याला वळण लावणारे असता आणि तुमची परिस्थिती, परिवेश आणि नशीब या सगळ्यांचे निर्माते आणि त्यांना आकार देणारे असता. म्हणून आत्म्याशी निगडीत हे अत्यंत सुंदर सत्य आहे जे तुमच्या या युगात पुन्हा प्रस्थापित करायला हवे आणि त्यावर प्रकाश पाडायला हवा. आणि हे सत्य म्हणजेच अत्यंत आनंददायक आणि फलदायी दैवी वचन आणि आत्मविश्वास आहे. तुमचे सगळे अस्तित्व हे सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि प्रेमाने भरलेले आहे आणि तुम्हीच तुमच्या विचारांचे धनी आहात आणि त्यामुळे प्रत्येक परिस्थितीची किल्ली तुमच्यात आदत असते आणि तुमच्यात ते रूपांतरणात्मक आणि नव्याने चालना देणारे बळ सामावलेले असते आणि ज्यांच्यामुळे तुम्ही जे बनणार आहात ते स्वतःला बनवू शकता आणि तुम्ही नेहमीच तुमचे मालक असता, अगदी तुम्ही तुमच्या सगळ्यात दुर्बल आणि अत्यंत लाचार स्थितीत असला तरीही. म्हणून परंतु तुमच्या दुर्बलतेच्या आणि अधोगतीच्या वेळी तुम्ही असे मूर्ख गृहप्रमुख असता जो त्याचा घराचा कारभार चुकीच्या पद्धतीने चालवत असतो. परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या परिस्थितीवर विचार करू लागता आणि तुमच्या अस्तित्वाचा पाया कोणाच्या नियमावर आधारित आहे याचा परिपूर्वक शोध घेऊ लागता, तेव्हा तुम्ही असे शहाणे मालक बनता जो त्याच्या ऊर्जेला आणि बुद्धिमत्तेला योग्य दिशा देत असतो आणि विचारांना फलदायी बनवत असतो. हा असतो सजग, सचेत मालक. आणि जेव्हा तुम्हाला तुमच्यातील विचारांच्या नियमांचा शोध लागतो तेव्हाच तुम्ही असा सचेत, सजग मालक बनू शकता. आणि या शोधाला प्रत्यक्ष व्यवहारात आणायला हवे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी, आत्मविश्लेषण आणि अनुभवातूनच या नियमाचा शोध आपल्याला लावता येत असतो. म्हणून केवळ खोलवर आणि खनिर्कम कर्म करून शोध घेतल्यानेच पृथ्वीच्या पोटातील सोने आणि हिरे सापडतात. तसेच तुम्ही तुमच्या आत्म्यात खोलवर शिरलात तरच तुम्हाला तुमच्या अस्तित्वाशी निगडीत प्रत्येक सत्याचा शोध नक्कीच मात्र लागेल आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी सापडतील सुद्धा. म्हणून तुम्ही तुमच्या चरित्राचे निर्माते असता आणि तुमच्या जीवनाला वळण लावणारे असता आणि तुम्हीच तुमच्या नियतीचे नक्कीच शिल्पकार सुद्धा असता. म्हणून हे असे तथ्य आहे आणि जर तुम्ही तुमच्या विचारांवर लक्ष ठेवले आणि त्यांना नियंत्रण ठेवले आणि तुमच्या विचारांचा तुमच्यावर, इतरांवर, तुमच्या जीवनावर आणि तुमच्या परिस्थितीवर होणारा परिणामाचा मागोवा घेत त्यांच्यात आवश्यक ते बदल केले ना, तर मग नक्कीच धीर धरून चिकाटीने कारण आणि परिणामांची सांगड घालत त्याचा शोध घेतला, त्यासाठी अगदी दैनंदिन जीवनातील अत्यंत किरकोळ अनुभवांचा आधार घेत या विश्लेषण प्रक्रियेला स्वतःविषयी ज्ञान मिळवून समजदारी, शहाणपण आणि शक्तीकडे नेण्याचे एक साधन म्हणून वापरले तर हे तथ्य अचूकपणे सिद्ध होईल. आणि जो शोध घेतो त्याला सापडते आणि जो दार ठोठावतो त्याच्यासाठी दार उघडले जाते. आणि ही उक्ती, हा नियम या बाबतीत अविचलपणे कार्य करतो. आणि कारण केवळ चिकाटीने बाळगल्याने, सराव केल्याने आणि अथक प्रयत्न केल्यानेच ज्ञान मंदिराची द्वारे ओलांडून ज्ञानाच्या प्रांतात प्रवेश करता येतो, हे लक्षात घ्या. म्हणून परिस्थितींवर विचारांचा प्रभाव हा मात्र नक्कीच पडत असतो आणि त्यानुसार आपण विचार सुद्धा तसे वेगळे करायला लागतो. म्हणून तुमची परिस्थिती कशी आहे यानुसार तुम्ही विचार करत असता. म्हणून मानवी इच्छा हे अदृश्य बळ आहे आणि अमर आत्म्याचे बालक असते जे वाटेतील पाषाणी अडथळ्यांच्या भिंती भेदून त्यांच्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग शोधू मात्र नक्कीच शकते. म्हणून तुम्ही मानवी इच्छा ह्या बाळगल्याच पाहिजे. आणि तुमचे मन एखाद्या उद्यानासारखे असते ज्याची काळजी, योग्य देखभाल किंवा तर ते बहरू शकते आणि किंवा त्याकडे दुर्लक्ष केले तर त्यात अवजावे तणही माजू शकते. परंतु एक गोष्ट निश्चित की ज्या उद्यानाकडे दुर्लक्ष करा व त्यांची काळजी घ्या त्यात काहीतरी उगवेलच. आणि जर त्यात उपयुक्त बीजे पेरली गेले नाहीत तर त्यात बेसुमार गवताची बीजे पसरतील आणि तसेच निरुपयोगी आणि निरर्थक तण सगळीकडे पसरेल. आणि ज्याप्रमाणे वाळी त्याच्या बागेची योग्य काळजी घेतो आणि निरर्थक गवत, तण उपटून काढतो आणि त्याला हवी ती फळा फुलांची रोपटी लावतो, त्याची निगा ठेवतो, आणि त्याचप्रमाणे आपणही आपल्या मनाची मशागत करायला हवी आणि सगळ्यात चुकीच्या, निरर्थक आणि अशुद्ध विचारांचे तण काढून टाकीत त्याची योग्य देखभाल करायला हवी आणि योग्य आणि उपयुक्त विचारांची, शुद्ध विचारांची जोपासना आपण करायला हवी. आणि सतत ही प्रक्रिया करीत राहिले म्हणजे आज ना उद्या तुम्हाला आढळून येईल की तुम्ही तुमच्या आत्मरूपी बागेचे मालक आणि माळे आहात आणि तुमच्या आयुष्याला तुम्हीच दिशा देत आहात आणि तुमच्या अंतरंगात विचारांचा निसर्ग, नियम कार्य करीत असल्याचे तुम्ही पाहू शकाल. आणि तुम्हाला अचूकपणे कळेल की तुमचे चारित्र्य, परिस्थिती आणि नशीब यांना आकार देण्यासाठी
तुमचे विचार आणि मन कसे एकत्रितपणे कार्य करतात आणि विचार आणि चारित्र्य एकच असतात आणि चारित्र्य हे केवळ बाह्य परिवेश आणि घटनांमधून व्यक्त होत असते आणि त्यामुळे तुमच्या जीवनातील बाह्य स्थिती ही नेहमीच तुमच्या आंतरिक स्थितीशी सुसंवाद साधणारी मिळती जुळती असते. आणि याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या विशिष्ट वेळी तुम्ही परिस्थिती, घटना आणि तुमचे चारित्र्य कसे आहे हे सुचवतात, परंतु त्याचा अर्थ असा होतो की ही परिस्थिती किंवा घटना तुमच्या विचारांच्या एखाद्या महत्त्वपूर्ण घटकाशी इतक्या जवळून जोडल्या गेल्या आहेत की त्या वेळेपुरत्या त्या घटना तुमच्या विकासासाठी अनिवार्य ठरतात. म्हणून तुमच्या अस्तित्वाच्या नियमानुसार तुम्ही आज जिथे असायला हवेत तिथेच तुम्ही असता आणि तुमच्या चारित्र्यात तुम्ही गुंफलेल्या विचारांनी तुम्हाला तिथे आणून पोहोचवलेले असते. आणि तुमच्या जीवनातील व्यवस्थेत काही योगायोगाने घडत नसते आणि जे घडत असते ते सगळे त्यांच्या नियमांच्या परिणामाची घडत असते. आणि जो कधीच चूक करत नाही, जे आपल्या परिस्थितीबाबत समाधानी आहेत आणि त्यांच्या बाबतीत ते तत्व तितकेच जितके लागू होते आणि जितके लागू पडते तितकेच त्या अंशाच्याही बाबतीत लागू पडते. आणि ज्यांना वाटत असते की आपली परिस्थिती आपल्या सुसंगतशी नाही आणि आपल्याशी ताळमेळ बसवत नाही, मग ते व्यक्तीही तसेच विचार करत जातात. आणि एक प्रगतशील आणि उन्नत जीव म्हणून तुम्ही आज नेमके तिथेच आहात जिथे तुम्हाला काही शिकायचे आहे आणि विकसित व्हायचे आहे. आणि तुमची परिस्थिती तुम्हाला शिकवू इच्छित असलेल्या आध्यात्मिक धडा तुम्ही आत्मसात केला, शिकून घेतला, म्हणजे ती परिस्थिती निघून जाते आणि तिची जागा नवीन परिस्थिती घेत असते. आणि जोपर्यंत तुम्ही असे समजता की तुम्ही बाह्य परिस्थितीच्या प्रभावाला बळी पडणारे प्राणी आहात, तोपर्यंत तुम्हाला परिस्थितीचे तडाखे म्हणून सहन करावे लागणार. परंतु जेव्हा तुम्हाला या गोष्टीची जाणीव होते की तुम्ही एक असहाय्य प्राणी नसून तुम्ही एक सर्जनशील शक्ती आहात आणि तुमच्या मनोभूमीत लपलेल्या त्या मातीला आणि बीजांना तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आदेश देऊ शकता आणि ज्यांच्यातून परिस्थितीचा उगम होत असतो. म्हणून तुम्ही स्वतःवर स्वतःचा हक्क सांगणारे स्वतःचे मालक बनवा. आणि ज्या ज्या लोकांनी आत्मपरीक्षण केले आहे आणि आत्मनियमांचा अवलंबन केला आहे त्या सगळ्या लोकांना माहिती असते की परिस्थिती विचारांतून जन्म घेत असते. आणि कारण त्यांनी या तथ्याची नोंद केलेली असते आणि त्यांनी ज्या प्रमाणात त्यांच्या मानसिक स्थितीला बदल घडून आणले त्याच प्रमाणात त्यांच्या बाह्य परिस्थितीत बदल होत गेले. आणि त्यामुळे हे सत्य आहे की तुम्ही तुमच्या चारित्र्यातील उणीवांवर, दोषांवर आणि उपाययोजना केली की तुम्ही चपळाईने उल्लेखनीय प्रगती साधू शकता आणि अत्यंत वेगाने बदलांच्या एका शृंखलेतून पार पाडता. म्हणून आत्म्याने गुप्तपणे त्यांच्यात ज्यांची जोपासना केली आहे ते त्यांच्याकडे आकर्षित होते आणि ओढले जाते. आणि त्यांचे ज्या ज्या बाबींवर प्रेम आहे त्या जशा त्यांच्याकडे ओढल्या जातात, त्याचप्रमाणे ज्याने ज्या बाबतीत भीती बाळगली आहे त्याही त्यांच्याकडे आकृष्ट होतात. आणि माणसाने त्यांच्या मनात जपलेल्या महत्वाकांक्षी उन्नत शिखरेही तो प्राप्त करू शकतो. आणि तो वारंवार त्या भीतीच्या खोल गर्तेत कोसळतो आणि ज्या भीती खऱ्या आहेत की खोट्या हे त्याने पडताळूनच पाहिलेले नसते. आणि त्यांच्या परिस्थितीच्या माध्यमातून तो तेच प्राप्त करीत असतो जे त्याने मनात खोलवर जपलेले असते. म्हणून आपलं मन काय विचार करते हे त्याच्यावर सुद्धा अवलंबून असते. आणि आपल्या मनोभूमीत आपण जे विचार बीज पेरले किंवा मनोभूमीवर पडू देऊन ते तिथे रुजू दिले तर ते बीज जसे असेल तशीच फळे त्याला लागतील. आणि आज ना उद्या ते कृतीच्या रूपात बहरायला येईल. आणि त्या विचारांच्या मूळ गुणधर्मानुसार त्याला तशाच संधी आणि परिस्थितीची फळे लागतील. आणि चांगल्या विचारांना चांगली फळे लागतील तर वाईट विचारांना वाईट फळे लागतील. आणि विचारांच्या आंतरिक विश्वाला अनुसरूनच बाह्य परिस्थितीचे विश्व आकार धारण करीत असते. आणि चांगल्या, सुखद आणि दुःखद वाईट बाह्य स्थिती म्हणजे असे घटक असतात जे शेवटी व्यक्तीचे भलेच करतात. आणि तुम्हीच पेरलेल्या बियांचे पीक कापताना तुम्ही यातना किंवा आशीर्वाद, सुख आणि दुःख या दोन्हीतून काहीतरी शिकत मात्र नक्कीच असता. म्हणून ज्या आंतरिक इच्छा, महत्वाकांक्षा आणि विचारांचा तुम्ही स्वतःवर प्रभाव गाजू देता त्या शक्तिशाली विचारांना अनुसरत तुम्ही शेवटी त्यांच्या परिपूर्तीपर्यंत, फलनिष्पत्तीपर्यंत पोहोचता. आणि ही फळे तुम्हाला मिळतात आणि तुम्हाला जीवनातील बाह्य परिस्थितीच्या रूपात वाढीचा, विकासाचा आणि अनुकूलतेचा नियम सगळीकडे लागू पडतो. म्हणून कोणतीही व्यक्ती नियतीच्या किंवा परिस्थितीच्या जुलुमामुळे तुरुंगात जात नाही किंवा गटारीत लोळत नाही. त्याला कारणीभूत असतो त्याने निवडलेले हलके विचार आणि नीच इच्छांचा मार्ग. आणि एखादा पवित्र मनाचा माणूस तणावाखाली येऊन किंवा फक्त काही बाह्य परिस्थितीच्या दबावाखाली येऊन गुन्हा करीत नाही. गुन्हेगाराचे विचार हे दीर्घकाळापासून गुप्तपणे त्यांच्या हृदयाचे जतन करून ठेवलेले असतात आणि संधी येताच ते विचार नक्की शक्तिशाली बनून व्यक्त होत असतात आणि माणूस गुन्हा करतो. म्हणून परिस्थिती माणसाला घडवत नसते तर ती त्या माणसाला दाखवून देत असते की तो कसा आहे आणि तो कसा बनूही शकतो. म्हणून आपल्या स्वतःच्या दुःख,
दुष्ट हेतूंशिवाय इतर अशा कोणत्याच परिस्थिती अस्तित्वात असत नाहीत आणि ज्या आपल्याला दुर्गुणांच्या दलदलीत ओढून नेतील आणि आपल्याला यातना भोगाव्या लागतील. अगदी तसेच मनात सदैव सद्गुणी आणि यशस्वी महत्वाकांक्षीची जोपासना केल्याशिवाय अशी कोणतीही परिस्थिती अस्तित्वात येऊ शकत नाही जी आपल्याला सद्गुण आणि यशाच्या शिखरावर नेईल आणि सुखाचा आस्वाद करून देईल. म्हणूनच आपण आपल्या विचारांचे धणी बनवून स्वतःला घडवत असतो आणि आपणच आपल्या परिस्थितीला आकार देत असतो आणि आपणच तिथे लिखाण करीत असतो. म्हणून जन्म घेताना आत्मा एकटाच या जगात येतो आणि या पृथ्वीवरील त्यांच्या यात्रेच्या प्रत्येक पावलासोबत तो अशा परिस्थितींच्या मिश्रणाला स्वतःकडे आकर्षित करतो ज्यातून तो कसा आहे हे त्याला कळत असते. आणि या परिस्थिती म्हणजे त्यांच्या शुद्धतेचे आणि अशुद्धतेचे प्रतिबिंब असतात आणि त्यांच्यातून त्याच्या दुर्बलता आणि बलस्थाने व्यक्त होत असतात. आणि आपल्याला जे हवे आहे ते त्याला आपण आपल्याकडे आक्रोश करीत नसतो आणि तर आपण जे आहोत त्यालाच आपल्याकडे बोलवत असतो. आणि आपल्या लहरी मनोराज्ये किंवा महत्वाकांक्षांच्या मार्गात प्रत्येक पावलाला अडथळे येऊ शकतात, परंतु आपल्या मनात खोलवर घर करून राहणारे आपले विचार आणि इच्छांना यांना त्यांच्याकडून चांगले वाईट काय ते पोषण खतपाणी मिळत असते. आणि आपल्याला पूर्णाकार देणारे दैवत्व आपल्या अंतरंगातच असते. तो दैवी अंश आपण स्वतःच असतो. म्हणून आपण आपल्याच कैदेत बंदीवान बनलेलो असतो आणि आपले विचार आणि कृती अधम आणि नीच असतील तर त्या आपल्यासाठी कारागृह बनून जातात. परंतु हेच विचार मुक्तीचे स्वातंत्र्याचे देवदूतही असतात आणि जर ते उदात्त शुभ असतील तर ते आपल्याला मुक्त नक्कीच करत असतात. म्हणून मित्रांनो, आपल्या स्वतःच्या दृष्ट हेतूंशिवाय इतर अशाच कोणत्याच परिस्थिती अस्तित्वात असत नाहीत ज्या आपल्याला दुर्गुणांच्या दलदलीत ओढून नेतील आणि आपल्याला यातना भोगाव्या लागतील. अगदी तसेच मनात सदैव सद्गुणी आणि यशस्वी महत्वाकांक्षीची जोपासना केल्याशिवाय अशी कोणतीही परिस्थिती अस्तित्वात येऊ शकत नाही जी आपल्याला सद्गुण आणि यशाच्या शिखरावर नेईल आणि सुखाचा आस्वाद करून देईल. म्हणून आपणच आपल्या विचारांचे धणी बनवून स्वतःला घडवत असतो आणि आपणच आपल्या परिस्थितीला आकार देत असतो आणि आपणच तिचे लिखाण करीत असतो. म्हणून जन्म घेताना आत्मा एकटाच्या जगात येतो आणि या पृथ्वीवरील त्याच्या यात्रेच्या प्रत्येक पावलासोबत तो अशा परिस्थितींच्या मिश्रणाला स्वतःकडे आकर्षित करतो ज्यातून तो कसा आहे हे त्याला कळत असते. आणि या परिस्थिती म्हणजेच त्यांच्या शुद्धतेचे आणि अशुद्धतेचे प्रतिबिंब असतात आणि त्यांच्याकडून त्यांच्या दुर्बलता आणि बलस्थाने व्यक्त होत असतात. म्हणून आपल्याला जे हवे आहे त्याला आपण आपल्याकडे आक्रोश करीत नसतो, तर आपण जे आहोत त्यालाच आपल्याकडे बोलवत असतो. आणि आपल्या लहरी मनोराज्ये आणि महत्वाकांक्षांच्या मार्गात प्रत्येक पावलाला अडथळे येऊ शकतात, परंतु आपल्या मनावर खोलवर घर करून राहणारे आपले विचार आणि इच्छा यांना त्यांच्याकडून चांगले वाईट काय ते पोषण खतपाणी मिळत असते. म्हणून आपल्याला पूर्णाकार देणारे दैवत्व आपल्या अंतरंगातच असतं. तो दैवी अंश आपण स्वतःच असतो. म्हणून आपण आपल्याच कैदेत बंदिवान बनलेलो असतो आणि आमचे विचार आणि कृती अधम आणि नीच असतील तर ते आपल्यासाठी कारागृह बनून जातात. परंतु हेच विचार मुक्तीचे स्वातंत्र्याचे देवदूतही असतात आणि जर ते उदात्त शुभ असतील तर ते आपल्याला मुक्त देखील करतात. म्हणून आपण जे इच्छित असतो ते प्रार्थनेद्वारे मागत असतो आणि ते आपल्याला मिळत देखील नसते, पण आपल्याला तेच मिळत असते जे आपण न्यायाने कमावलेले आहे आणि जे मिळण्यास आपण पात्र आहोत. आणि जेव्हा आपल्या इच्छा आणि प्रार्थना हे आपल्या विचारांशी सुसंगत असतील तेव्हाच त्या इच्छा पूर्ण होतात आणि प्रार्थना फळाला येतात. आणि जर हे सत्य असेल तर आपल्या जीवनात परिस्थिती झगडण्यात अर्थच काय? म्हणून असा प्रश्न मनात येऊ शकतो. याचा अर्थ असा होतो की आपण केवळ बाह्य परिणामांशी सतत लढत असतो आणि इकडे तिकडे आपण सदोदित त्या परिणामांचे परिस्थितींचे कारण आपल्या मनात जपत असतो आणि त्याला आपल्या मनात घट्ट धरून ठेवत असतो. आणि आपल्या मनातील या कारणाने जाणीवपूर्वक केलेल्या व्यसनाचे रूप धारण केलेले असू शकेल किंवा ते आपल्या अचेतन मनातील एखादी दुर्बलता बनून गेलेले असेल. आणि ते काहीही असले तरी ते त्या माणसाच्या त्यांच्यातून सुटण्याच्या सगळ्या प्रयत्नांना हट्टाने व्यर्थ ठरवत असते आणि त्या कारणात सुधारणा घडून आणण्याची उपाययोजना करण्याच्या आवश्यकतेची जोरदार घोषणा करीत असते. म्हणून आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या परिस्थितीत सुधारणा करण्यात उत्सुक असतो, परंतु स्वतः सुधारणा घडून आणण्यास तयार नसतो. आणि जर प्रामाणिक आपणपणे कठोरपणे आत्मपरीक्षण केले तर आपले मन ज्या उद्देश प्राप्तीसाठी तळमळत आहे ते मिळवण्यात आपल्याला कधीच अपयश येत नाही. आणि हे जितके ऐहिक गोष्टींबाबत खरे आहे तितकेच ते परलौकिक गोष्टींबाबतही खरे आहे. आणि जरी आपले एकमेव उद्दिष्ट व्यक्तिगत संपत्ती जमवण्याचे असले तरी ती मिळवण्यासाठी आपल्याला अनेक स्वार्थक त्याग करावे लागतात आणि बलिदान द्यावे लागतात आणि त्यासाठी आपली तयारी असावी लागते. आणि एक बाबतीत असे करावे लागत असेल तर मग एक संतुलन आणि कणखर जीवन जगण्याचे अंतिम लक्ष्य साध्य करायचे असेल
तर त्या माणसाला किती त्याग करावा लागत असेल याचा विचार नक्कीच करा. आणि म्हणून आपण या जगात काही लोक अत्यंत दारिद्र्यात खितपत पडलेले असतात आणि ते कधीही वरती येत नाहीत आणि त्यांच्या भोवतालचा परिसर आणि घरातील सुख सुविधा यांच्या सुधारणा व्हावी म्हणून ते कमालीची आतुर चिंतातून आहेत आणि तरीही ते सदैव कामचुकारपणा करतात आणि काम करायचे टाळतात. आणि ते असे करीत असूनही स्वतःच्या मनाची अशी समजूत करून घेतात की त्यांचा मालक त्यांना अपुरे वेतन देत असल्याने त्यांनी असा कामचुकारपणा करण्यात काहीच गैर नाही. आणि या लोकांच्या खऱ्या समुद्रप्राप्तीच्या नक्कीच मुळाशी असलेले मूलभूत सिद्धांत कळत नसतात आणि त्यांच्या लक्ष देत नाही की असे दुर्बल, आळशी आणि फसव्या विचारांच्या दलदलीत ऋतून आणि तसेच वागून ते त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यास पात्र ठरत नाहीत. म्हणून उलट अशा विचारांमुळे हे याहीपेक्षा वाईट परिस्थितीला स्वतःच आमंत्रित मात्र करीत असतात आणि स्वतःच ती परिस्थिती ओढावून आणत असतात. तर दुसरीकडे काही श्रीमंत लोक जे त्यांच्या अति खादळपणामुळे अत्यंत दुःखदायक आणि कायमस्वरूपी आजारांना बळी पडत असलेले असतात आणि आजारांतून बरे होण्यासाठी ते वाटेल तेवढा खर्च करायला तयार असतात, परंतु ते त्याच्या अति खादळपणाची सवय सोडून द्यायला तयार नसतात आणि त्यांना भरपूर प्रमाणात चांगले चुंगले खाऊन आपले जिभेचे चोचलेही पुरवायचे आहेत आणि त्याच वेळी स्वास्थ्यही टिकवायचे आहे. असे लोक चांगले आरोग्य टिकवून ठेवण्यास अपात्र असतात, कारण त्यांना निरोगी जीवनाचा पहिला सिद्धांतच अजून शिकून घेतलेला नसतो. म्हणून काही मालक असेही आहेत जे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या चांगले वेतन देण्याचे टाळण्यासाठी गैरनीतीच्या मार्गाचा विलंब करतात आणि आपला नफा वाढवण्याच्या आशेने त्यांच्या नोकरांचे पगार कमी करतात. अशा लोकांची भरभराट तर अजिबात होऊ शकत नाही. उलट जेव्हा त्यांचे आर्थिक नुकसान होऊन दिवाळी निघते तेव्हा त्यांच्या कीर्तीलाही कलंक लागतो आणि तेव्हा त्यांच्या या स्थितीला केवळ ते स्वतःच जबाबदार आहेत आणि हे न कळून ते परिस्थितीला दोष देत राहतात. म्हणून लोक कसे कळत न कळत अजाणता त्यांच्या परिस्थितीला स्वतःच कारणीभूत ठरतात हे स्पष्ट करण्यासाठी नक्कीच वरील 3 उदाहरणं मी तुम्हाला दिली आहेत आणि उद्धत केली आहेत. तसे पाहिले तर त्यांचा हेतू चांगला असतो, परंतु या हेतूंशी न जुळणारे विचार करून आणि इच्छा बाळगून सतत या चांगल्या हेतूंच्या प्राप्तीचे मार्ग बंद करीत आहेत. आणि असे असंख्य आणि अक्षरशः विविध प्रकारचे किस्से मात्र बघायला मिळत असतात. आणि नक्कीच, परंतु हे महत्त्वाचे नाही, कारण आपण ठाम निर्धार केला तर आपल्या मनात आणि जीवनात विचारांचे नियम कसे कार्य करीत आहे याचा मागोवा घेऊ शकतो. आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत केवळ बाह्य तथ्यांच्या आधारे तर्कनिष्ठ विचार करता येणार नाही. आणि परिस्थिती किंवा घटना हे इतक्या गुंतागुंतीच्या असतात की विचार इतके खोलवर रुजलेले असतात आणि प्रत्येक व्यक्तीची सुखाची, आनंदाची व्याख्या व कल्पना इतक्या वेगवेगळ्या असतात की आपली संपूर्ण आत्मक स्थिती जरी आपल्याला माहिती असली तरी आपल्याला आयुष्यातील केवळ बाह्य घटनांवरून त्यांचे योग्य मूल्यांकन इतर कुणालाही करता येत नाही. आणि एखाद्या व्यक्ती किंवा विशिष्ट बाबतीत प्रामाणिक असूनही तिला हाल अपेष्टा सहन करावे लागतात आणि तर दुसरी व्यक्ती काही बाबतीत अप्रामाणिक असूनही भरपूर संपत्ती मिळवते. हे पाहून सहसा असा निष्कर्ष निघतो की पहिल्या व्यक्तीला तिच्या विशिष्ट प्रामाणिकपणामुळे अपयश आले आणि दुसऱ्या व्यक्तीच्या विशिष्ट अप्रामाणिकपणामुळे तिची भरभराट झाली. असे निष्कर्ष वरवरच्या निरीक्षणाच्या परिणामी निघतात. पण ज्या मागे असे गृहीत धरले जाते की अप्रामाणिक व्यक्ती ही जवळपास संपूर्णतः भ्रष्ट असते आणि प्रामाणिक व्यक्ती साधारणतः पूर्णतः सद्गुणी असते, मग गहन ज्ञान आणि विस्तृत अनुभवाच्या प्रकाशात पडताळून पाहिले तर असे निष्कर्ष चुकीचे ठरतात. म्हणून बारकाईने पाहिल्यास असे दिसून येईल की त्या अप्रामाणिक माणसातही काही वाखाणण्याने योग्य सद्गुण आहेत आणि जे त्या प्रामाणिक माणसात नाहीत. आणि प्रामाणिक व्यक्तीतही काही दुर्गुण अगदी सूक्ष्म का हासेनात पण आहेत आणि जे त्या अप्रामाणिक माणसात नाहीत. म्हणून प्रामाणिक माणूस त्यांच्या प्रामाणिक विचारांची आणि कृतींची चांगली फळे चाखत आहे आणि तरीही तिच्या दुर्गुणांमुळे उत्पन्न झालेल्या यातनांचाही तिला अनुभव घ्यावा लागत आहे. आणि त्याचप्रमाणे अप्रामाणिक माणूसही त्याच्या वाटेच्या सुख दुःखांचा अनुभव घेत आहे आणि एखाद्याच्या सद्गुणामुळे, भलेपणामुळे त्याला दुःख भोगावे लागत आहे. आणि हा विचार मानवाच्या दांभिकतेला दोषण आणि पोषण देणारा असतो. म्हणून परंतु आज जोपर्यंत आपण आपल्या मनातील प्रत्येक वाईट, कडवट आणि अशुद्ध अपवित्र विचार मुळासकट उपटून टाकत नाही आणि आपल्या कलंकित झालेल्या आत्म्यावरचा एक ना एक डाग धुवून काढत नाही, तोपर्यंत आपण असे म्हणू की आपल्या यातना आणि आपले दुःख या आपल्या नक्कीच वाईट गुणांचा नव्हे तर चांगल्या गुणांचा परिणाम आहे. आणि त्या सर्वोच्च परिपूर्णतेच्या मार्गावर वाटचाल करीत असताना ती साध्य करण्याच्या कितीतरी आधी आपल्याला आढळून येईल की आपल्या मनात आणि जीवनात कार्यरत असलेला तो महान नियम संपूर्णतः न्यायपूर्ण आहे आणि त्यामुळे तो वाईटाच्या मोबदल्यात चांगले आणि चांगल्याच्या मोबदल्यात वाईट परिणाम देऊ शकत नाही. जेव्हा आपल्याला हे ज्ञान प्राप्त होईल
आणि जेव्हा आपण आपल्या पूर्वायुष्यातील अज्ञानाकडे आणि या नियमांचा बाळगलेल्या आंधळेपणाकडे वळून पाहू, तेव्हा आपल्याला कळेल की आपल्या आयुष्यात नेहमीच न्यायपूर्ण व्यवस्था असते आणि भूतकाळातील आपले सगळे चांगले वाईट अनुभव हे आपल्या उन्नतीत सारखेच कार्य करीत होते. आणि अर्थात हा आपला स्व अद्याप उन्नत झालेला नसल्यामुळे आपल्या हातून वाईट अशी कृती घडत असते आणि चांगले विचार आणि कृती यांचे परिणाम कधीच वाईट येऊ शकत नाही, तर वाईट विचार आणि कृती कधीच चांगले परिणाम आणू शकत नाही. म्हणून याचाच अर्थ असा की जे पेराल तेच उगवेल, आणि आंबा पेरला तर मधून आंबाच उगवेल, आणि कारल्याचे बी पेरले तर कडू कारलेच उगवतील. हा नियम आपण निसर्गाच्या बाबतीतही समजून घेतो आणि त्यानुसार वागतही असतो. परंतु फार थोड्यांच्या कळते की मानसिक आणि नैतिक विश्वातही हाच नियम कार्य करीत असतो, आणि अर्थात तिथे त्यांचे कार्य अगदी साध्या आणि अढळ रीतीने चाललेले असते, आणि म्हणून ते या नियमांचे पालन करीत नाही. म्हणून यातना दुःख हे नेहमीच एखाद्या बाबतीत केलेल्या चुकीच्या विचारांचा परिणाम असतो, आणि हा परिणाम सुचवत असतो की आपण आपल्या स्वतःशी, आपल्या अस्तित्वाच्या नियमांशी जोडले असे सुसंगत वागले नाहीत. आणि सगळ्या यातनांचा सर्वोच्च आणि एकमेव हेतू असतो की मानवाच्या आत्म्याला शुद्ध करणे आणि त्यांच्यातील सगळे निरर्थक, सगळी अशुद्धी आणि अपवित्रता जाळून टाकणे. आणि जे पवित्र असतात त्यांच्या यातना, त्यांची दुःखे संपतात, आणि अग्नीत तापवून शुद्ध केलेल्या सोन्यातील सगळी अशुद्धी आगीत नष्ट होते, आणि एक परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र प्रभुत्मा, नक्कीच आत्मा त्यानंतर कधीच दुःख भोगत नाही. आणि ज्या परिस्थिती वा घटनांना आपण दुःखाने तोंड देत असतो त्या आपल्या आंतरिक विसंवादाचा परिणाम असतात, आणि जर ज्या परिस्थितींना आपण आनंदाने आणि संतोषपूर्वक सामोरे जात असतो त्या आपल्या मानसिक संतुलनाच्या परिणामी निर्माण झालेल्या असतात. आणि भौतिक वस्तू, संपत्ती नव्हे तर अनुग्रह आणि आनंद, समाधान आणि अगदी परमसुखाच्या अनुभवावरून योग्य विचारांचे मोजमाप केले जाऊ शकते. आणि व्यक्तीजवळील भौतिक साधन संपत्तीच्या अनुभवावरून आणि अभावावरून नव्हे तर त्यांच्या दुःख आणि यातनांवरून, त्यांच्या वाईट विचारांच्या, चुकीच्या विचारांचा अंदाज लावता येतो. आणि काही लोक श्रीमंत असूनही दुःखी असतात, तर काही दारिद्र्यात राहूनही परमसुखाचा अनुभव मात्र घेत असतात, आणि त्यांना चांगले दिवस मात्र येत असतात. मग ते कशामुळे? कारण त्यांच्या मनामध्ये त्यांनी चांगले विचार केलेले असतात, आणि चांगल्या विचाराने ते जगात चालत असतात. आणि परमसुखाला संपत्तीची जोड तेव्हाच लागते जेव्हा संपत्तीचा वापर योग्य रीतीने आणि शहाणपणाने केला जातो, आणि दारिद्र्य तेव्हाच दुःखमय बनते जेव्हा ती व्यक्ती असे समजते की तिच्यावर हे दारिद्र्याचे योजे अन्यायाने लादले गेले आहे. म्हणून दारिद्र्य आणि अतिउपभोग ही दुःखाचीच दोन टोके आहेत, आणि ही दोन्ही तितकीच अनैसर्गिक आहेत, आणि दोन्ही मानसिक असंतुलनाचाच परिणाम आहेत. आणि जोपर्यंत आपण सुखी, समाधानी, निरोगी आणि समृद्ध असतो तोपर्यंत आपण योग्य मानसिक स्थितीत असतो, आणि आनंद, सुख, समाधान आणि आरोग्य आणि भरभराट, समृद्धी हा परिणाम असतो. आणि आपल्या आंतरिक स्थितीने बाह्य स्थितीशी केलेल्या योग्य संतुलन साधण्याचा, स्वतःला आपल्या बाह्य परिस्थितीची योग्य रीतीने जुळवून घेण्याचा, किंवा मग केवळ जेव्हा आपण शिव्याशाप देणे, तक्रार करीत शोक करण्याचे थांबवतो तेव्हाच आपण सुखी, निरोगी आणि समृद्ध नक्कीच मात्र बनू शकतो. म्हणून आपल्या जीवनाचे नियम करणाऱ्या सुप्त न्यायाचा शोध घेऊ लागतो, आणि तेव्हा जे शक्य होते. आणि आपल्या आयुष्याचे नियंत्रण करणाऱ्या त्या घटकाशी जुळवून घ्यायला आपण शिकून घेतले म्हणजे आपण आपल्या स्थितीबद्दल इतर कोणाला तरी बोल लावायचे, दोषी ठरवायचे थांबवतो, आणि आपल्या मनात मजबूत आणि निरोगी विचारांना जतन करून लागतो, आणि परिस्थितीशी झगडण्याचे बंद करतो, व उलट त्यांना आपल्या अधिक वेगवान प्रगतीला मदत करणारे साधन समजून त्यांचा वापर करू लागतो. आणि स्वतःच्या अंतरंगात सुप्तावस्थेत दडलेल्या सामर्थ्याचा किंवा मग शक्यतांचा शोध घेण्याचे साधन म्हणून त्यांच्याकडे पाहू लागतो. आणि या ब्रह्मांडात अव्यवस्था आणि गोंधळाचे नव्हे तर कायदा किंवा नियमांचे वर्चस्व असते, आणि अन्यायाचे नव्हे तर न्यायाचे राज्य चालते, आणि न्यायच आयुष्याचा गाभा आत्मा असतो. आणि या विश्वाच्या आध्यात्मिक शासनाला आकार देणारे चालक बळ म्हणजे भ्रष्टाचार नव्हे तर सद्गुण, सदाचार. आणि म्हणून ब्रह्मांडात जे चालले आहे ते योग्यच आहे अशी स्वतःची रास्त समजून करून घ्यायला हवी. आणि स्वतःला योग्य मार्गावर आणण्याच्या प्रक्रियेत आपल्याला दिसून येते की आपण गोष्टी आणि इतर व्यक्तींबद्दलचे आपले विचार बदलले म्हणजे त्यांचे आपल्याबद्दल असलेल्या विचारातही परिवर्तन घडून येते. आणि या सत्याचा पुरावा प्रत्येक व्यक्तीत आढळत असतो. आणि या सत्यामुळे आपल्याला पद्धतशीरपणे अंतर्मुख होऊन आत्मविश्लेषण करणे सोपे जात असते, आणि आपल्याला सर्व काही समजत असते. आपल्या विचारात आमूलाग्र परिवर्तन घडून आणले तर त्यांच्या परिणामी आपल्या जीवनातील भौतिक परिस्थितींमध्ये किती झपाट्याने रूपांतर घडून येते ते पाहून आपण आश्चर्याने थक्क होऊन जाऊ. आणि आपण असे समजतो की आपले विचार आपल्या मनात गुप्त राहू शकतात, पण ते तसे गोपनीय राहू शकत नाही. आपले विचार लवकरच सवयींचे रूप धारण करतात,
आणि सवयींना ठोस आकार मिळतो आणि परिस्थितीच्या घटनांच्या रूपात नक्कीच त्यांना आकार मिळत असतो आणि त्यांना आकार भेटतही असतो. म्हणून तुम्ही फक्त नक्कीच त्यांना आकार भेटेपर्यंत तसा विचार तुम्ही केला पाहिजे आणि तसा विचार करून तुम्ही चांगल्या विचाराने पुढे गेले पाहिजे. आणि चांगल्या विचाराने जेव्हा तुम्ही पुढे जाता आणि चांगला विचार करून सर्व काही तुम्ही मिळवत असता, तेव्हा गोष्टी घडताना चांगल्या प्रकारे घडत असतात आणि चांगल्या प्रकारे त्या गोष्टींमध्ये नक्कीच वाढ होत असते आणि स्वामी त्यांना तुम्हाला नक्कीच मदत करत असतात. म्हणून त्या गोष्टींमध्ये आपण रमून जाऊन त्या गोष्टींना चांगल्या प्रकारे ओळखून आणि त्यांच्यामध्ये नक्कीच स्वामींची भक्ती ॲड करून तुम्ही नक्कीच चांगल्या गोष्टी मिळवू शकता आणि चांगल्या प्रकारे तुम्ही या जीवनामध्ये पुढे जाऊ शकता. फक्त तुम्ही चांगल्या विचारांचा पाया मजबूत केला पाहिजे आणि चांगल्या विचारांचा पाया मजबूत करून स्वामींचे नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. तुम्हाला चांगले दिवस नक्कीच येतील आणि स्वामींच्या कृपेने त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीवर नक्कीच राहील. फक्त स्वामींची भक्ती करा आणि त्यांची सेवा नक्कीच करा. भरपूर काही फळ तुम्हाला स्वामी देतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.